नमस्कार, शिल्पा टेकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत फोटोज व इमेजेस JPG फाईलमधून PDF मध्ये कन्वर्ट कसं करायचं आणि मर्जिंग कशी करायची. चला आपण जाऊया क्रोममध्ये. इथे आपण टाईप करणार आहोत. आपल्याला सर्च करायचं आहे ॲप आय लव्ह PDF. तुम्ही हा ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पण ठेवू शकता किंवा गुगलवर सर्च केल्यासही आपल्याला मिळून जाईल. आय लव्ह PDF. खूप सोपा आहे हा ॲप वापरायसाठी आणि असंख्य गोष्टी इथे होतात. म्हणजेच वर्ड फाईलला पण आपण PDF मध्ये करू शकतो. एक्सेल फाईलला PDF करायचं असलं तर, इमेजेसला PDF करायचं असले तर, किंवा PDF मध्ये नंबरिंग टाकायची असली तर, अशा असंख्य गोष्टी होतात. बघा, हा इंटरफेस असा दिसेल तुम्हाला. आय लव्ह PDF यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता आपण हे ओपन करून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि मला नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मोटिवेट करा. लव PDF अशा प्रकारचं आपल्याला त्याची होम स्क्रीन दिसून येईल. आय लव्ह PDF. इथे बघा, मर्ज करू शकतो आपण PDF ला, स्प्लिट करू शकतो, कॉम्प्रेस करू शकतो PDF ला वर्डमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि वर्ड फाईलला PDF मध्ये कन्वर्ट करू शकतो. एक्सेल करू शकतो, PDF ला एक्सेलमध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा एक्सेल फाईलला PDF मध्ये करू शकतो, वर्डला PDF मध्ये करू शकतो. अशा असंख्य गोष्टी आहे. पॉवर पॉईंटला PDF. तर अशा प्रकारे याचा आपण वापर करू शकतो. खाली सुद्धा पुष्कळ ऑप्शन्स आहे. आपल्याला जे काही आपल्याला करायचं असेल आपण इथे करू शकतो. PDF शी रिलेटेड आपण आपल्या PDF ला पेज नंबर टाकू शकतो, क्रॉप पण करू शकतो PDF ला. तर चला आपण बघूया की आपल्याला JPG फाईल म्हणजे फोटो आणि इमेजेसला आपल्याला PDF मध्ये कसं करता येईल. तर आता मी इथे JPG अँड टू PDF क्लिक करते. जर तुम्हाला वर्ड फाईलला PDF करायचं असेल तर तिथनं वर्ड फाईल सिलेक्ट करावी लागेल. ज्या प्रकारे तुम्हाला जे काम करायचं आहे त्या प्रकारे त्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल, JPG टू PDF. आता इथे लिहिलेलं आहे सिलेक्ट PDF JPG इमेज. तर आता आपल्याला ज्या इमेजेसला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते आपल्या गॅलरीमधून, आपल्या मोबाईलमधनं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे मी सिलेक्ट JPG इमेज करणार. हा ॲप आपण मोबाईलमध्ये पण वापरू शकतो, कम्प्युटर, लॅपटॉप कुठे पण वापरू शकतो. तर मी हे क्लिक करते आहे JPG इमेजेस. ही माझी गॅलरी आलेली आहे. इथून मला जे सिलेक्ट करायचं आहे मी ते सिलेक्ट करेल. डॉक्युमेंट्स, हे माझ्याकडे असलेले इमेजेस आहे. स्कॅन डॉक्युमेंट्सचे इमेजेस आहे तर ते मी करून घेईल. हा मी एक टाकलेला आहे. तुम्ही एका वेळेस कंट्रोल प्लस करून टाकू शकता किंवा इथे प्लस साईन दिसते आहे तिथून तुम्ही एक एक दुसऱ्या ठिकाणावरून घ्यायचे असले तर घेऊ शकता. या प्रकारे तुम्हाला इथे पोर्टेबल पाहिजे आहे की लँडस्केपमध्ये पाहिजे आहे, पेजची साईज कशी करायची आहे, ह्या सगळ्या सेटिंग्स इथे अवेलेबल आहे. तुम्हाला ड्राईव्हमधून पण डॉक्युमेंट्स इथे घेता येतात डायरेक्ट. जर तुमचे ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंट्स असतील तर ते घेऊ शकते. इथे रोटेट करायचा ऑप्शन आहे. जर पेज उलटा असेल तर त्याला सरळ करता येतो, रोटेट करता येईल. समोर मागे करायचं असेल पेजेस तर अशा प्रकारे ड्रॅग करून आपण समोर मागे करू शकतो. आता मी सर्व इमेजेस घेऊन घेते आहे. सर्व इमेजेस इथे कंट्रोल दाबून आणलेले आहे. त्यानंतर मला ज्या ज्या इमेजेसला स्ट्रेट करायचं असेल ते रोटेट मी करून घेईल. तुम्हाला इथे पेज नंबर सुद्धा देता येतो प्रत्येक आपल्या इमेजेसला. अशा प्रकारे मी हे सर्व इमेजेस, जर तुम्हाला सिक्वेन्स चेंज करायचा असेल तर तुम्ही त्याला ड्रॅग करू शकता. आता आपल्याला या बाजूला यायचं आहे आणि सर्वात खाली आपण इथे बघू
की क्रिएट. मग मी त्या क्रिएटवर आपल्याला मार्जिन टाकायची आहे की स्मॉल करायचं आहे, बिग करायचं आहे आपला इमेज, ते सुद्धा आपण इथे सेटिंग करू शकतो. त्यानंतर मर्ज ऑल इमेजेस केलेला आहे आणि समोर प्रोसेस अपलोडिंग सुरू आहे. काही आपल्या नेटवर डिपेंड करतं, काही वेळात ही अपलोडिंग होऊन जाईल विदिन सेकंद. ही अपलोडिंग झालेली आहे. अशा प्रकारे आपण आपले जेपीजी इमेज सुद्धा आपल्याला या आयलो PDF या ॲपमध्ये उपलब्ध आहे. आपण त्याचा वापर करू शकतो आणि वापरायला सुद्धा अतिशय सोपा आहे. अशा प्रकारे आता हा कन्वर्ट झालेला इमेज आहे. आपल्याला डाउनलोड ऑप्शन येईल आता. त्यानंतर आपण सगळा डाटा आपल्या गॅलरीमध्ये तो डाउनलोड करून ठेवू शकतो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. त्या साईडला नेट व्यवस्थित चालत नसल्यामुळे इथे जो आहे डाउनलोड ऑप्शन हा खूप साईडला आलेला आहे, परंतु तुम्हाला हा फ्रंटमध्येच डाउनलोड असा ऑप्शन दिसेल आणि तुम्ही तिथे